स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञानाचा 15वा धडा पदार्थ आपल्या वापरातील याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पांढरे सिमेंट, साबण, अपमार्जक, हाडांची झीज, दंतक्षय, कठीण, मृदू, पोर्टलँड, तेलाम्ल हे सगळे पर्याय दिलेले आहेत. पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात. याचं उत्तर आहे अपमार्जक. टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. तर याचं काय आहे उत्तर? दंतक्षय. साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. तर साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. संश्लिष्ट अपमार्जकेही टिंबटिंब पाण्यातही वापरता येतात. तर संश्लिष्ट अपमार्जकेही कठीण पाण्यातही वापरता येतात. बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते. तर बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे स्वच्छ कसे होतात? तर अपमार्जकाचे रेणू हे जास्त लांबीचे असतात व त्यांच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म हे भिन्न असतात. अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. अशा रीतीने अपमार्जके वापरल्यास मळकट कपडे स्वच्छ होतात. पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण चुऱ्याच्या साहाय्याने कसे तपासाल? कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही, कारण त्यात जे क्षार विरघळलेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून साबण चुरा वापरून कठीण पाणी आहे का ते समजते. प्रश्न ई, टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय? तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम, हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक आहेत. दातांवरील घाण दूर करतात. दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकांमुळेच होते. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग होतो. हे फ्लोराईड दातावरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. सिमेंटमधील घटक कोणते? तर उत्तर सिलिका म्हणजेच वाळू, ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड इत्यादी घटक सिमेंटमध्ये असतात. कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल? तर सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. जर सिमेंट वापरले नाही तर स्लॅब भक्कम होणार नाहीत. इमारतीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती होईल. तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा. तर साबण, शिकेकाई, कपडे धुण्याचा सोडा, लिक्विड सोप, रिठा इत्यादी. उंची वस्त्रांसाठी वापरले जाणारे अपमार्जके कशी असावीत? तर रिठा आणि शिकेकाई यांसारखी निसर्गनिर्मित अपमार्जके उंची वस्त्रांसाठी वापरावीत, कारण या अपमार्जकांचा रेशमी व लोकरी धाग्यांवरती आणि कपड्यांवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. पृष्ठ सक्रियता म्हणजे काय? विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या 3 रसायनांची नावे लिहा. तर पृष्ठभागावरील सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता असे म्हणतात. पेट्रोलियम, मेद, सल्फर डायऑक्साईड, अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकांत पृष्ठ सक्रियता येते. आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे? नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके. तर बघा, सारखेपणा दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात आणि फरक बघा, नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात. तर मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ असतात. नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवरती परिणाम होत नाही. तर मानवनिर्मित अपमार्जकांमध्ये असलेल्या विविध रसायनांमुळे कपड्यांवरती अनिष्ट परिणाम दिसून येतात. नैसर्गिक अपमार्जकांमुळे जलाशयाचे प्रदूषण होत नाही. तर मानवनिर्मित अपमार्जकांमुळे जलाशयाचे प्रदूषण होते. प्रश्न आ, साबण व संश्लिष्ट अपमार्जक. तर बघा, सारखेपणा काय? दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात. तर साबण बनवताना सोडियम हायड्रॉक्साईड, तेल, मीठ इत्यादी घटकांचा वापर केला जातो. तर संश्लिष्ट अपमार्जके बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते. कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही. तर कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो. कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो. तर कपड्याच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकाचा परिणाम खूप प्रभावशाली असतो.
त्वचेवरती वाईट परिणाम होत नाही साबणाचा, तर त्वचेवरती वाईट परिणाम होतो. अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण. तर बघा, सारखेपणा काय, तर दोन्ही तेलामले असतात व स्वच्छतेसाठी वापरतात. अंगाचा साबण हा मृदू असतो, तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण असतो. हा तेलाम्ल आणि पोटॅशियम क्षार असतो, तर हा तेलाम्लाचा सोडियम हा क्षार असतो. वैयक्तिक स्वच्छतेसाठी साबण हा वापरला जातो, तर कपड्यांच्या स्वच्छतेसाठी कपडे धुण्याचा साबण वापरला जातो. प्रश्न, आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट. तर बघा, सारखेपणा, दोन्ही प्रकारचे सिमेंट हे बांधकामासाठी वापरतात. तर आधुनिक सिमेंट हे सिलिका, वाळू, ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार करतात. तर प्राचीन सिमेंटमध्ये भिजवलेल्या चुना, ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवले जात असे. तर तुलनेने कमी टिकाऊ असते आधुनिक सिमेंट, तर प्राचीन सिमेंट तुलनेने जास्त टिकाऊ असते. कारणे लिहा. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. तर कठीण पाण्यात विविध प्रकारचे क्षार असतात, त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो. या साक्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो, म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. तर तेल पाण्यात मिसळत नाही, परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते. तर बघा, दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकांचे रेणू जास्त लांबीचे असतात. हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. तेल आणि पाणी एकमेकांना मिसळत नाही, परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव होतात. संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत. तर संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यामध्ये वापरता येतात. त्यांच्यामध्ये वापराच्या गरजेनुसार सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यास उपयुक्त गुणधर्म दिले जातात. त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत. बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवरती रंगीत डाग निर्माण होतात. तर साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते. हळदीसारखे डाग कपड्यांवरती पडत असतील तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात. दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये. तर बघा, मशेरीमध्ये तंबाखू असल्याचे तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावरती होतो. तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे. तंबाखूच्या वापराने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात, म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये. उपक्रम, सिमेंट तयार करणाऱ्या कारखान्याला भेट द्या. सिमेंट कसे तयार होते ते पहा व चर्चा करा. कुडाचे घर, मातीचे घर व सिमेंटचे घर यावरती संवाद लिहा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला इथून पुढे कोणता व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर पण करत जा तुमच्या मित्रांना, म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद.